हेलो बेटा। हेलो। हेलो बेटा। हेलो। हेलो बेटा। ओके। जस्ट सेकंड बेटा। मॅम तिथला घ्या ना. पेन पेन टॅब आणता का तिथला? तिथला प्लीज. स्वप्न. हा. स्वप्न. हाँ बेटा, आप बोलो मुझसे. हा येतोय आता, येतोय आता. आता बोल. आता मला तुझा आवाज यायला लागला. बेटा माझा आवाज तो येतोय ना व्यवस्थित? हॅलो बेटा. हेलो बेटा. जस्ट सेकंड. ओके. बाळा तुला माझा आवाज ऐकू येतोय का? हॅलो. येस सर. ठीक आहे बेटा, लास्ट टाइम आपण स्टार्ट केला होता टॉपिक. ओके. आणि मागच्या नेटवर्क इश्यूमुळे राहिला होता. आता आता सर क्लिअर आहे एकदम व्यवस्थित. ते एकदम व्यवस्थित पैकी घेऊ लेक्चर. ठीक आहे बेटा. आज आपला एक ऑनलाईन लेक्चर आहे. सो हॅलो बेटा. हॅलो. बोल ना बेटा. हॅलो. हॅलो. बेटा तुला नेटवर्क इश्यू आहे का? तुला नेटवर्क प्रॉब्लेम आहे का? हॅलो. हा.
तुझा आवाज नाही येत ग. सर तुमचा आवाज येत नाही मला. येत नाही का? एक काम करतो, नंबर सांग ना बेटा. पूर्वा, हॅलो बेटा. हॅलो बेटा. हॅलो. हॅलो. पूर्वा.
अभी आ गया। हाँ अभी आया, अब भी आया, इससे पहले गोल गोल सर ये बाकी पेज में गूगल के हो रहे हैं। कहाँ पे? खोलोगे तो आएगा। हाँ झाले का? अभी तो आईपी एड्रेस मांग रहा था। अपडेट बनता है कि ओपन बनता है? हेलो, हाँ अपडेट बनता है कि ओपन बनता है? नेट ही नहीं है उसके। फिर पहले पूछो नेट है क्या उसके, वो तो बोलता आ ही नहीं रही। प्ले स्टोर में गूगल क्रोम अपडेट कराना है, वही नहीं हो रहा। ऐक ना बेटा, हेलो। अरे फिर वो लाइन वालों को बोल देना बेटा, तुम्हारा एक महीने का पेपर बात चल रहा है कि हम आपको एक काम करू का बेटा, मी असं फोनवरती लेक्चर घेऊ का? विरासत की दुनिया की ठीक आहे. ओके बेटा. तर मम्मीचा कॉल आता. हॅलो. हा ऐक ना बेटा, केमिकल एनर्जी तुला शिकायची आहे ना? तर हा परत रिवाइज करायची ना. ओके, मला एक सांग, केमिकल एनर्जी बद्दल तुला काय काय माहिती आहे? काय काय आयडिया त्याची तुला काय काय माहिती झालं केमिकल एनर्जी बद्दल? असं नसतं बेटा, केमिकलचं नसतं. आता मला एक सिंपलची गोष्ट सांगतो तुला. आपण ज्यावेळी एखादी गोष्ट खातो, बरोबर? हॅलो. आपण ज्यावेळी एखादी गोष्ट खातो ना, त्यावेळी काय होतं ग? हॅलो. ओके, खातो बरोबर, ते आपल्या पोटात जाते बरोबर, आणि त्यातून आपल्याला एनर्जी मिळते बरोबर. मग आता असं आहे का आपण खाल्लं डायरेक्ट एनर्जी भेटते? आता गाडीत आपण पेट्रोल टाकतो, असं आहे का पेट्रोल टाकलं गाडीला एनर्जी भेटली? असं होतं का? नाही होत. जर गाडीत पेट्रोल टाकलं, पेट्रोल काय होतं, पिस्टन मध्ये जळतं बरोबर. जळतं म्हणजे काय होतं, कोणती पण गोष्ट जळते म्हणजे काय होतं, ऑक्सिजन सोबत त्याची रिॲक्शन होते की नाही? सेम वे आपण जेव्हा दिवस खातो, आपण फक्त खाऊन गप बसतो का? आपण ऑक्सिजन पण घेतो की नाही? मग आपल्या सेल मध्ये काय होतं की आपले जे खाल्लेले तुकडे आहेत ना, ते बारीक बारीक होतात, ते आपल्या ब्लड मध्ये ऍब्सॉर्ब होतात, ब्लड मध्ये सेलकडे जातात, आणि सेल काय करतात आपल्या, ते ऑक्सिजन पण घेतात, आणि ते जे खाल्लेल्या गोष्टी आहेत ते ऑक्सिजन सोबत रिॲक्शन करतात, आणि त्याच्यातनं काय होतं की एनर्जी क्रिएट होते बरोबर. किंवा समज आपण एखादी आग लावली, आग पेटवली, तर आपल्याला हीट एनर्जी भेटते की नाही? पण आता ही हीट एनर्जी कशी भेटते, तर हीट एनर्जी ही कन्व्हर्जन झालेली असते कशातून? केमिकल एनर्जी मधनं. केमिकल एनर्जी कन्व्हर्जन हीट एनर्जी मध्ये, लाईट एनर्जी मध्ये आणि साऊंड एनर्जी मध्ये होतं. म्हणजे समज तू कागद पेटवलास, कागद पेटवला काय होतं, तो थोडा आवाज येतो, तडतड तडतड. दुसरी गोष्ट, लाईट भेटते, प्रकाश भेटतो की नाही सगळीकडे. तिसरी गोष्ट काय होते, हीट भेटते. मग हे काय होत असतं, जेव्हा तू कागद जाळतेस, कागद म्हणजे काय असतो, कार्बन कंपाऊंड असतो बरोबर. त्या कार्बनची रिॲक्शन कोणासोबत होणार? ऑक्सिजन सोबत बरोबर. आणि ज्यावेळी कार्बनची रिॲक्शन ऑक्सिजन सोबत होते, त्यावेळी आपल्याला काय भेटते, एनर्जी प्रोड्यूस होते. ती एनर्जी काय असते, केमिकल एनर्जी. म्हणजे केमिकल एनर्जी काय असते, ज्यावेळी केमिकल रिॲक्शन होतात बरोबर, त्यातून जी एनर्जी प्रोड्यूस होते त्याला आपण काय म्हणतो, केमिकल एनर्जी. काय कळलं तुला, सांग आता एकदा रिपीट करतो. हॅलो. हा सांग ना बेटा. माझा आवाज येत नाही? आता येतोय का बेटा? नाही ऐसे पड़ा हुआ है काशी. हा आता येतोय आवाज बेटा? हा आता मला एक सांग, तुला केमिकल एनर्जी म्हणजे काय काय कळलं, थोडे सांग, रिपीट कर. हॅलो. हा बोल ना बेटा.
नाही 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 नाही. उलट नको करू. ज्या केमिकल रिएक्शन होते म्हणजे एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीवर रिॲक्ट होते, जसं आपण खातो म्हणजे काय खातो, कार्बोहायड्रेट खातो की नाही. कार्बोहायड्रेट म्हणजे काय असतात, कार्बन कंपाऊंड असतात. तुला माहिती आहे का ही गोष्ट का नाही माहित. ओके, मग एक कार्बन कंपाऊंड काय करतात, ऑक्सिजन सोबत रिएक्शन करतात. बरोबर, काय करतात, आणि ज्यावेळी ऑक्सिजन सोबत रिएक्शन होतात, रिएक्शन झाली म्हणजे काय झालं, केमिकल रिएक्शन झाली आहे की नाही. बरोबर ना. मग त्याच्यातनं जी एनर्जी प्रोड्यूस होते त्याला आपण काय म्हणतो, केमिकल एनर्जी. कळलं का आता, का नाही कळलं तरी पण. हॅलो. ओके ओके ओके. आणि दुसरा पॉइंट कोणता होता बेटा, आता मला एक सांग, लाईट एनर्जी काय असते. नाही नाही नाही, लाईट एनर्जी म्हणजे सिम्पली काय, जी लाईट आहे ना आपल्या आसपास त्याला काय म्हणणार तू, लाईट एनर्जी. मग ती लाईट कशामुळे का असे ना, ट्यूबलाईटमुळे असेल, आगीमुळे असेल म्हणजे फायरमुळे असेल, ट्यूबलाईटमुळे असेल किंवा सनमुळे असेल, आपल्या आसपास जी काही लाईट असते त्याला आपण काय म्हणतो, लाईट एनर्जी. क्लिअर. ओके. साऊंड एनर्जी काय असते. व्हेरी गुड व्हेरी गुड. अजून काय, विंड एनर्जी काय असते बेटा, विंड एनर्जी काय असते. ओके ओके, ते नाही दिलं का, ठीक आहे. ते अजून काय दिलेलं आहे. ओके, पोटेन्शियल काय असते बेटा. व्हेरी गुड बेटा, खूप मस्त मस्त. हे असंच आहे, ज्यावेळी एखादी गोष्ट मूव्ह करत असते बरोबर, तेव्हा त्याच्यामध्ये जी एनर्जी असते त्याला आपण काय म्हणतो, कायनेटिक एनर्जी. आणि एखादी गोष्ट एका जागेला थांबलेली असेल, ओके, एखाद्या पोझिशन मध्ये, त्यावेळी त्याच्यामध्ये कोणती एनर्जी असते, पोटेन्शियल एनर्जी. बरोबर. आता मला एक सांग, पोटेन्शियल एनर्जी कायनेटिक मध्ये कन्वर्ट होते का, पक्का. समज तुझ्या हातामध्ये बॉल आहे आता सध्या, ओके. आता त्या बॉलला तू होल्ड केलेलं आहे, त्या बॉलमध्ये काय, पोटेन्शियल एनर्जी काय त्याच्यामध्ये, कारण तू त्याला होल्ड केलंय की नाही. आता तो बॉल तू सोडलास तर काय होईल, कायनेटिक एनर्जी. पण तो त्याच हाईटला राहील का ग बेटा, तर खाली येईल. हॅलो बेटा, हा, तो त्याच हाईटला राहील का खाली येईल थोडस. हा, पक्का. तुझा सोडला बॉल हातातनं तर तो त्याच हाईटला राहील का खाली जाईल, विचार करून सांग. ओके. आणि जसा तो खाली जाईल, जसा तो खाली जाईल तसं काय होणार आहे, त्याची कायनेटिक एनर्जी वाढणार आहे. बरोबर. आणि त्याची पोटेन्शियल एनर्जी काय होईल, कमी होईल. बरोबर. ह्याचा अर्थ काय झाला, पोटेन्शियल एनर्जी कशात कन्वर्ट झाली, कन्वर्ट झाली. बरोबर ना. हा पॉइंट क्लिअर आहे. ओके. आता मला एक सांग, एखादा बॉल तू वरती फेकलास. हॅलो, एखादा बॉल तू वरती फेकलास तर काय होईल ग. नाही नाही, आधी एकदम वर जाईपर्यंत काय होईल, त्याची वेलॉसिटी कमी होत जाईल का वाढत जाईल,
त्याची वेलॉसिटी काय होईल, कमी होत जाईल. म्हणजे काय होणार आहे, त्याची कायनेटिक एनर्जी काय होणार आहे, कमी होत जाणार. बरोबर ना. आणि त्याची कायनेटिक एनर्जी कमी झाली, हॅलो, त्याची कायनेटिक एनर्जी कमी झाली तर काय होणार, त्याची पोटेन्शियल एनर्जी वाढणार आहे. बरोबर ना. म्हणजे काय होतं, कायनेटिक पण कशात कन्वर्ट होते, पोटेन्शियल मध्ये. पोटेन्शियल कशामध्ये कन्वर्ट होते, कायनेटिक मध्ये. होते की नाही. ओके. आता अजून एक विचारू का. सन आहे बरोबर, सन कडनं आपल्याला लाईट एनर्जी भेटते, हीट एनर्जी भेटते. बरोबर. आता ही एनर्जी कोण वापरतं, आपण वापरतो. बरोबर आहे. आता समज समुद्रावरती सनलाईट पडते, बरोबर, हीट एनर्जी पडते, तर काय होतं ग, ओके, ती पाणी गरम होतं, त्या पाण्याची वाफ होते आणि ती काय होतं, ढग बनतात. बरोबर. म्हणजे काय झालं इथं, सन कडनं जी हीट एनर्जी येते त्यात कन्वर्ट कसं झालं, पोटेन्शियल हीट एनर्जी मध्ये. परत त्यात कसं झालं, पोटेन्शियल एनर्जी मध्ये कन्व्हर्जन झालं. बरोबर की नाही. हॅलो, हा, कशात कन्व्हर्जन झालं, पोटेन्शियल एनर्जी मध्ये. बरोबर की नाही. आता मला एक सांग, हे ढग कायम वरती राहतात का, हे ढग कायम वरतीच राहतात का, खाली येत नाहीत कधी, येतात, पाऊस होतो. बरोबर आहे. बरोबर आहे. म्हणजे परत काय होतं, त्या पोटॅन्शियल एनर्जी कन्वर्जन कशामध्ये होतं, कायनेटिक्स मध्ये होतं. बरोबर आहे. ओके. आता काय होतं माहितीये बेटा, पोटॅन्शियल ही सिंपल कॉन्सेप्ट आहे. जमिनीपासून जितका जास्त वर तितकी पोटॅन्शियल एनर्जी जास्त. काय बोललो मी, जमिनीपासून जितका जास्त उंचावर असेल तितकी पोटॅन्शियल एनर्जी काय असते, जास्त असते. बरोबर. इंटरनेट बघा ना, इंटरनेट. हा, बफर होते म्हणजे हो. म्हणजे साधी गोष्ट आहे, एखादा मुलगा, एखाद्या मुलाने दगड, मला एक सांग, खाली एखादा टेबल आहे, बरोबर आहे, त्या टेबल वरती एखादी कुंडी पडली, तो टेबल मोडला नाही, पण दुसरी कुंडी त्याच मापाची पडली आणि टेबल मोडला. ह्याचा अर्थ काय ग, एक कुंडी जवळनं पडलेली आणि एक कुंडी खूप वरनं पडलेली आहे. बरोबर की नाही. कोणाकडे नाही हॉटस्पॉट. हा, म्हणजे जास्त वरनं पडली तर जास्त कायनेटिक एनर्जी, कमी वरनं पडली तर कमी कायनेटिक एनर्जी. बरोबर की नाही. ओके. आता जास्त वरती असल्यावर पोटॅन्शियल कशी असते, जास्त असते, त्याच्यामुळे कायनेटिक एनर्जी कशी आली, जास्त भेटली. बरोबर. हा, आता सरांनी तुला हे शिकवलं असेल की नाही, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी शिकवलं असेल का नाही. काल फक्त केमिकल एनर्जी पर्यंत झालं होतं का, कोण घेते तुम्हाला केमिकल एनर्जी. ओके ओके ओके, ठीक आहे बेटा. हा, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जीच्या आधी तुला काय काय बघायला लागेल. आता मला सांग, कोणत्या पेजवर आहे बेटा, 80 पेज नंबर वरती आहे का. जस्ट सेकंड, मी पण 80 पेज नंबर वर येतो. ओके, तर 80 पेज नंबर वरती 80च्या तू काय काय बघितलं, मस्क्युलर फोर्स, मेकॅनिकल फोर्स अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स. बरोबर. हा, आता त्याच्यानंतर 80 पेज बेटा, 80 पेज वर काय आहे, मॅग्नेटिक फोर्स वगैरे फोर्स आहेत ना. मग ओके 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 ओके, जस्ट सेकंड बेटा, जस्ट सेकंड, 2 मिनिटं, मी आलो 80 पेज वरती. हा,
हा हा वॉटर सायकलचा चार्ट आहे, बरोबर. ऑब्झर्व अँड डिस्कस, बरोबर ना. आता इथं काय दिलेलं आहे, लॅम्प दिलेलं आहे, बरोबर आहे. लॅम्प नंतर काय दिलेलं आहे, कुकर दिलेलं आहे, नंतर काय दिलेलं आहे, मिक्सर दिलाय, नंतर काय दिलंय, टीव्ही दिलाय, बरोबर आहे. हो, सनलाइट मुळे काय होतं, वॉटर वेपर होतात, बरोबर आहे. म्हणजे काय होतं, वॉटर वेपर होतं म्हणजे काय होतं ग, की जी सन कडे येणारी एनर्जी आहे ते कोण घेतं, वॉटर काय करतं, ऍब्सॉर्ब करतं, बरोबर आहे. आता त्याच्याकडे जास्त एनर्जी आहे, तो काय करतो, हवेत जाणार, बरोबर की नाही. आपल्याकडे जास्त पैसे आले, आपण हवेत जातो, झालं की नाही. पाण्याला पण जास्त एनर्जी भेटली, पाणी काय करणार, लगेच हवेत जाणार, बरोबर आहे. म्हणजे पाणी जितकी जास्त एनर्जी भेटली तितकं तो वरती जाणार आहे की नाही, तितका तो हवेत जाणार, बरोबर आहे. पण एक वेळ एनर्जी इतकी जास्त होते याकडे की तो कंडेन्स झाला ना, त्याची कंट्रोल होत नाही. म्हणजे कधी कधी म्हणतो ना आपण, एखाद्याला इतके हवा जातो, इतका हवा जातो की खाली आपटतो परत धबधशी, तसं आहे की नाही. मग तसं इथं काय होतंय की वॉटर काय करतोय, एनर्जी ऍब्सॉर्ब करतोय आणि तसं ढग बनून असं वरती 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 जातो की नाही. आणि इतका वर जातो की ते थंड होऊन जातो. थंड झालं काय होतं, आता थंड झालं तो काय पाणी बनणार ना, बरोबर की नाही. आणि पाणी इतक्या वर राहील का, मग ते खाली धबाक्कीने पडतं की नाही. मग आपण काय म्हणतो, पाऊस आला, बरोबर आहे. आता सगळंच पाणी जमिनीवर पडतं का ग, काही पाणी डोंगरावर पण पडतं, काही पाणी घरावर पडतं, काही पाणी बिल्डिंगवर पडतं की नाही, काही आपल्या डोक्यावर पडतं, आहे की नाही. मग मला एक सांग, जे पाणी जमिनीवर पडतं त्यातून आपण इलेक्ट्रिसिटी बनवू शकतो का, नाही बनवू शकत. पण जे पाणी डोंगरावरती पडतं, जे पाणी तुझ्या घरावर पडलंय, बरोबर आहे, त्याच्यापासून तू एनर्जी, इलेक्ट्रिक एनर्जी बनवू शकते, बरोबर की नाही. आता जे पाणी उंचावर पडलेलं आहे, समज डोंगरावर पाणी पडलेलं आहे, आता डोंगरावरचं पाणी जर आपण अडवलं नाही तर काय होणार आहे, डायरेक्ट खाली, बरोबर. पण जर आपण धरण टाकून त्याला अडवलं तर काय होईल, पाणी अडकून राहील की नाही. हा, आता जे पाणी अडकून राहिलेलं आहे, आता मला एक सांग, तुमच्या घरावरती समज चारी बाजूनी बॉन्ड आहे, बरोबर आहे, तर पाणी काय होईल, अडकून राहील की नाही. आणि तुम्ही समजा वरती जाऊन एखादी पाईप ओपन केला तर काय होईल, ते पाणी एकदम प्रेशरनी खाली येईल की नाही. आता किती प्रेशरनी खाली येईल, डिपेंड करते की तुमच्या घराची हाईट किती आहे, बरोबर आहे. तुमच्या घराचं एकदम हाईट बिल्डिंग एवढी उंच असेल आणि वरनं खाली पडेल एकदम फास्ट पडेल, कारण जितकी जास्त हाईट तितकी जास्त एनर्जी असते, बरोबर की नाही. हा, मग आता डॅम्प मधनं जे पाणी खाली येतं, बरोबर आहे, आता हे वरती आपण अडवलेलं आहे, ज्यावेळी आपण काय करतो, पाणी सोडतो, हे पाणी काय प्रेशर मध्ये खाली येते की नाही. मग या पाण्याकडे इतका प्रेशर असतो ना की त्याच्या रस्त्यामध्ये जे समज टर्बाईन वगैरे लावला आपण, तो टर्बाईनला काय करू शकतो, असा गोल 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 फिरू शकतो, बरोबर आहे. आणि टर्बाईन जसं गोल 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 फिरलं ना, तर काय करतं माहितीये का, त्याच्या आतमध्ये इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते. काय होते, बरोबर कळलं बेटा काय बोललो मी तुला. ओके, फक्त त्यासाठी काय पाहिजे, पाण्याचा प्रेशर जास्त पाहिजे. आणि पाण्यामध्ये जितका प्रेशर कशावर जास्त डिपेंड करतो, जितकी जास्त हाईट असेल तितक्यावरती, कारण जितकी जास्त हाईट तितकी जास्त पोटेन्शियल एनर्जी, आणि जितकी जास्त पोटेन्शियल तितकी तू जास्त काय करणार, कायनेटिक एनर्जी प्रोड्यूस करणार. आणि जितकी जास्त कायनेटिक एनर्जी प्रोड्यूस करेल तितका तो काय करेल, ताकदीने काय करेल की हे फिरू शकतो, टर्बाईन फिरू शकतो, बरोबर की नाही. आता ही इलेक्ट्रिसिटी जर तयार केली आपण, ही काय करतो आपण, आपल्या इलेक्ट्रिक स्विच बोर्ड पर्यंत घेऊन येतो की नाही. आता इलेक्ट्रिक स्विच बोर्ड मधनं ही एनर्जी आपण कशा कशामध्ये कन्वर्ट करतो बेटा. अरे बापरे,
कब आने का प्लान है? कब तक के लिए? कब तक के लिए? चालू तो आना पड़ेगा तो निकलने वाली बच्चे ना बोलो। क्या हो रहा है मोबाइल में करवा दो उसका नंबर बता दो उसका भाई है क्या गाड़ी को दो बच्चे एक ही बच्चे दूसरे का क्या टाइम है ठीक है ये बड़ा उसने हां अरे आया तो था मेरे एक तो गेम देखा देखिए एक बार एक्टिवेट करता हूं अरे तो आए भी नहीं बच्चे शायद उसको आदत लग गई होगी लेक्चर कर रहा है नहीं सीधे हुआ तुमसे आए भी नहीं हाँ